सांभाळू ना, सांभाळ रे बा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल. आजी चहा. आई तुझा चहा कुठे आहे? मी घेईन नंतर. शमिका ये बाळा, सकाळपासून खूप कामं केली आहेस तू. ये थोडा वेळ शांतपणे बैस. ये. आणि हो, भूक लागली असेल ना तर सरळ काहीतरी खाऊन घे. उगाच या मुलांची वाट बघत बसू नकोस. किती सुनं सुनं वाटतं ना गणपती गेल्यावर. आत्ता आत्ता चैतन्य होतं घरात आणि आता सगळं रिकामा रिकामा वाटतंय. हा देवच असा आहे बघ, आपल्याला इतका लळा लावतो आणि जाताना आपल्या डोळ्यात पाणी ठेवून जातो. पण जाताना सगळ्यांना भरभरून देतो. कुणालाही तक्रारीला जागाच ठेवत नाही बघ. यावर्षी नाही, मला 3री लेक मिळवून दिली. सासूबाईंनी आनंदाने तुझा नातसून म्हणून स्वीकार केला. आजी आजी माझं चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. मी नाही रे बाळा, अगं माफी कसली मागतेस तू? उलट मला तुझं कौतुक वाटतं. तू माझ्या सगळ्या परीक्षेतून तावून सुलाखून निघालीस. कसं आहे ना बाळा, तुझ्या आईला वाटत होतं तू चहाचा साधा कपही उचलू शकणार नाहीस. सुभाषला वाटत होतं तू अभिचा सांभाळ नाही करू शकणार. आणि मला वाटत होतं तू घरचे रीतिरिवाज सांभाळू शकणार नाहीस. ऐशो आरामात वाढलेली तू 4 कामं अंगावर पडल्यावर घाबरून जाशील आणि माझ्या अभिला याचा त्रास होईल. पण तू सगळ्यांना खोटं पाडलंस. आता तुझं तुलाही कळलं असेल तू काय करू शकतेस. हो खरंच आजी, कधी कधी असे प्रसंग येतात आयुष्यात जेव्हा तुम्हाला तुमची नव्याने ओळख पडते. आणि खरं सांगू, माझा अजिबात राग नाहीये तुमच्यावर. मोरी, माझा अभि खूप नशीबवान आहे. तुझ्यासारखी गोड पोर मिळाली आहे त्याला. उलट मीच खूप नशीबवान आहे आजी, कारण लग्न करून मी या घरात येणार आहे. खरंच मी पहिल्यांदा जेव्हा या घरी आले होते ना तेव्हाच मला जाणवलं होतं या घरातल्या माणसांमध्ये खूप प्रेम आहे, खूप आपुलकी, खूप जिव्हाळा. जे मला गेल्या 22 वर्षांपासून हवं होतं ते सगळं मिळालंय मला आता. रिया, काय ग बच्चा? बस. मामा, माझ्या साईनची काय व्हॅल्यू आहे? म्हणजे मला उद्या जर पैशांची गरज पडली आणि तिथे तू किंवा शमिका नसाल तर मी काय करायचं? काय म्हणतेस तू? कारण आपल्या कंपनी अकाउंट मध्ये जे काही करोडो रुपये आहेत ना त्याचा मला काहीच उपयोग नाहीये. Isn't it? रिया, आय एम राईट. कारण कालपर्यंत जे अकाउंट माझं आहे असं मी समजत होते, ज्या अकाउंटवर मी डिपेंडंट होते, त्यात
त्यातून मी एक पैसाही काढू शकत नाहीये मॉम. माझी साईन व्हॅलिड नाहीये. अभिजितला सोडवण्यासाठी पैसे काढायचे म्हणून मी आपल्या बँकेत गेले होते आणि तिथे मला ही गोष्ट कळली की माझी साईन व्हॅलिड नाहीये, फक्त शमिकाची साईन व्हॅलिड आहे. नाही बच्चा, देयर मस्ट बी सम मिस्टेक. नो मॉम, इतके दिवस ही गोष्ट मला माहिती नव्हती. दॅट वॉज माय मिस्टेक. आणि ज्या पद्धतीने त्या अकाउंटंटने मला ही गोष्ट सांगितली ना, आय एम डॅम शुअर की तिथे कुठलीही टेक्निकल मिस्टेक नव्हती. मम्मा, प्लीज मला सांग, डॅडच्या प्रॉपर्टीमध्ये माझा शेअर आहे ना? रिया, काय बोलतेस तू बेटा? ऑफकोर्स. एक काम करते रिया, हे बघ, मी अकाउंट्स मध्ये आणि लीगल डिपार्टमेंट दोन्हीशी बोलते. आय विल गेट दिस सॉर्टेड. डोंट वरी एट ऑल. ओके, ट्रस्ट मी. फाइन. मला खूप वाईट वाटतंय तुझ्याबद्दल. फीलिंग व्हेरी बॅड. सिरियसली. दुर्योधन म्हणून तुमच्या 2 मुली माझ्याकडे बघून हसत होत्या. त्यांना काय माहिती की त्यांची आई कैकेयी आहे. आपल्या सख्या मुलीला सगळी प्रॉपर्टी मिळावी म्हणून बाकी दोघींना वनवासाला पाठवलं. नाहीतरी काय, ती शमिका आजकाल त्या वानर सेनेसोबतच राहत असते. व्हॉट अ फॅमिली. सॉरी. पीस. पीस. अरे, ओली माती ही का आणली? आणि अगं, आपण गणपतीला समुद्रातून लांब प्रवासाला पाठवलं ना, तर समुद्राने दिलेला हा निरोप आहे की तुमचा माणूस आता आमच्याकडे सुखरूप आहे. त्याची खूण म्हणून ही ओली माती. अच्छा, खरंच एरवी गणपती हा देव आहे, पण या 1.5 ते 5 दिवसात ना हा घरचा पाहुणा झालेला असतो. घरचा खास पाहुणा. माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. खूप नवीन गोष्टी घडतात. आजी काय म्हणाली माहितीये? आईला म्हणाली की एकदा सुभाष आला ना की त्याला सांगणार आहे शमिकाच्या घरचे आपल्याकडे खूपदा येऊन गेलेत. आता या खेपेला तू आणि विभा जा त्यांच्याकडे बोलणी करायला तुमच्या लग्नाची. हो, छान झालं विसर्जन. अगं ठीक आहे, धवल नाही तर तू आली होतीस ना. तुम्हाला डॉक्टरचं अवघडच आहे. तुम्हाला हे सणवार वगैरे काही नसतंच ना ड्युटी पुढे. पण छान वाटलं तू आलीस. हॅलो, तुझी ड्युटी आता लवकरच सुरू होणार आहे, कळलं ना? बरं अभि, तुला वेळ असेल तर इथे हॉस्पिटलमध्ये येशील का? ते पेशंटच्या ट्रीटमेंट विषयी जरा बोलायचंय. आजच यावं लागेल? अरे हो, काय आहे ना, ते सिनियर्स डॉक्टर्स आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ना ट्रीटमेंट विषयी, ते उद्या सकाळी बाहेर जाणार आहे. त्याच्यामुळे तू आज आलास तर खूप बरं होईल. बघ ना, ट्राय कर. ठीक आहे, मी आलोच. बाय. बाहेर जातोयस कुठे? हां, ते जरा मित्राकडे जायचं होतं. अरे, इतका टेन्स्ड का दिसतोस तू? नाही ग, मित्राकडे 5 दिवसाचा गणपती असतो आणि दरवर्षी मी जातो. हा, मग? नाही, मग आता यावेळेस तू आहेस ना, तर त्याला मी म्हटलं कदाचित नाही जमणार तर वैतागला माझ्यावर, म्हणून जावं लागतंय. हे बघ, बाप्पा महत्वाचा, बाकी सगळे नंतर. आणि मी काय रे, मी नेहमीच भेटते ना. पण बाप्पा वर्षातून एकदाच येतो. जा तू मित्राकडे.
सॉरी ग, त्याला आपल्याविषयी काही माहिती नाहीये म्हणून, नाहीतर तुला पण नेलं असतं. अरे इट्स ओके, डोंट वरी. आणि असंही पुढच्या वर्षी सगळ्यांना ऑफिशियली माहिती झालं असेल आपल्याबद्दल, हो ना? सॉरी शमिका, मी तुझ्याशी शेवटचं खोटं बोलतोय. पुढच्या वेळेस मी तुला सांगेन आणि त्या पेशंटला भेटवायला पण नेईन. आय प्रॉमिस. आणि बाप्पा, तुझ्या नावानं खोटं बोललो, माफ कर मला. अभिजित. राईट, व्हेरी गुड. ठीक आहे, आमच्या घरी गणपती असतो त्याचा प्रसाद घे. मग झालं का सगळं व्यवस्थित? हो, आता तुम्हीच सांगा काय म्हणतात आमचे पेशंट. डोंट वरी, पण अजून थोडा वेळ लागेल आम्हाला. टेक युअर टाइम. पण आम्हाला आमची ओळख परत हवी आहे. आमचं नाव काय, आमची फॅमिली कुठे असते, सगळी माहिती आम्हाला हवी आहे. राईट? अभि, पण बराच इश्यू झाला तुझ्या अरेस्टिंगचा. थँक गॉड तू त्यातून निर्दोष बाहेर पडलास. ते आमच्या मॅडममुळे, थँक्स टू हर. आणि तो तुझा भाऊ, तो काय सायको आहे का रे? जरा जरा नाही, बराच. चल सोड ना तो विषय. धवल कुठे? आणि हिच्या हेल्थ विषयी काही बोलला? इतके दिवस झाले, त्या आशूचं काय झालं ते बघितलं पाहिजे. मधल्या काळात इतक्या गोष्टी घडल्या की हॉस्पिटलमध्ये ग्राउंड पण मारता आला नाहीये. आधीच त्या शमिकाला त्या म्हातारीने ऍक्सेप्ट केलंय आणि आता या आशूच्या बाबतीत काही गोंधळ व्हायला नको. त्याचं काम सुरू आहे. थेरपिस्टशी बोलून त्यांनी ट्रीटमेंटही सुरू केली. गुड. मग काही रिझल्ट्स? अरे हो, थांब जरा, थोडा वेळ लागेलच ना. आणि तसंही रेट्रोग्रेड अमनेशियाचा पेशंट हिप्नोसिस थेरपीपेक्षा फॅमिली थेरपीला जास्त चांगला रिस्पॉन्स देतो. आता नाहीये आपल्याकडे हिची फॅमिली, काय करणार? हिच्या फॅमिलीपैकी एका माणसाची तरी आपल्याला थोडीशी तरी माहिती हवी होती. त्या अभिच्या बाकीच्या गोष्टींबद्दल मला थोडी जरी माहिती असती ना, तर मी त्याच्यात आणि शमिकामध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करू शकले असते. असे काही डिटेल्स हवेत मला की ज्याने माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. कशावरून त्यांच्यात वाद क्रिएट करता येईल ते. पैसा पैसा फॅक्टर नाही होऊ शकत. रुपाली, असं कसं म्हणतेस? हे बघ, पैसा हा महत्वाचा फॅक्टर आहेच आहे. इनफॅक्ट सध्या तोच मोठा प्रॉब्लेम ठरतोय माझ्यासाठी. मला सांग, नोकरी असताना पेशंटची काळजी मीच घ्यायचो की नाही, तेव्हा 50,000मधून 10,000 बाजूला टाकणं मला सहज शक्य होतं. पण आता नोकरी नाहीये, मी कुठून मॅनेज करू सगळं? अभि, डोंट वरी. अरे मी आणि धवल आहोत ना, बघूया काय करायचं ते. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप छान झाली. वेल, शमिकाला आमच्या घरी ऍक्सेप्ट केलंय सगळ्यांनी, आजी आणि बाबांनी सुद्धा. ग्रेट, कॉंग्रॅट्स यार. खरंच म्हणजे या मागच्या दिवसात बरंच काही घडून गेलेलं दिसतंय. अभि, फायनली मी तुझ्या लग्नाच्या वरातीत नाचणार तर. आणि मी तुझ्या आणि धवलच्या. आपण नेहमी लग्नांबद्दल काय बोलतोय एकमेकांना. Hi, good to see you. Same here. Dr. Swarada, therapist. मला त्याने सांगितलं तुमच्या याच्याबद्दल. एक्झॅक्टली कसं असणार आहे, काय करताय?
मम्मा डॉक्टर धवल यांचे कन्क्लुजन्स बरोबर होते. रेट्रोग्रेड हमेशाच आहे हा. त्यामुळे पेशंटला आपल्या फॅमिलीबद्दल काही आठवत नाही. आपल्या स्वतःबद्दलही त्यांना काही सांगता येत नाही. पण हळूहळू रिकव्हरी होईल, मला खात्री आहे. हे कधी झालं? ही अशी रिकवर कधी झाली? मागच्या वेळेला तर डोळे पण जेमतेम उघडले होते आणि आता मजेत टिकून बसली. फॉर अ मोमेंट मला वाटलं की इतके दिवस दुर्लक्ष झालं ते महाग पडणार की काय. नशीब हिला मेमरी लॉस झालाय. याचा अर्थ लक अजूनही माझ्याच साईडने आहे. येस, मी हे सगळं रियासाठी करते, हे देवालाही मंजूर. पण आता जास्त अलर्ट राहायला पाहिजे.